काय करायचं राव, तिला तर सांगून कळणार नाही म्हणलं तरी आता ती मामाला बी घेऊन आली परत. पण आता त्यांचा काय संबंध राहिला बरं सावत्र बहिणीचा पण? मी संबंध ठीक आहे ना बाबा, पण मग आपल्याला हायच किती तवा. तेच ना. हे अर्धा एकर आणि हे अर्धा एकर. अरे संदीप लय काय बोलावलं. काय मामा आता तुम्हीच सांगा काय करायला पाहिजे मी. मा काय चुकतंय का जे इतके दिवस जीव लावला ते? मग मामा माझं काय चुकलंय का? तुम्ही सांगा आता. आता मी काय सांगणार, तुमच्या बहीण भावाचा विषय तुम्ही घरातल्या घरात मिटून घ्यायला पाहिजे होता आतापर्यंत. अहो मी पण तेच म्हणत होतो, पण माझ्याकडे परिस्थितीकडे बघून तर हे करा ना तुम्ही. माझ्याकडे काय राहिलंय का म्हणून आम्ही राहतोय नवरा बायको कसं तरी, तुम्हाला ते पण बघवत नाही का? मग नवरा बायकोला किती लागतं मामा? अगं तसं नाही, पण त्याचा संसार आहे शेवटी. मग माझा नाही का संसार? त्याचाच आहे फक्त. अहो पण त्यांच्याकडे आहे ना ऑलरेडी 10 एकर. मग अजून तुम्हाला कशाला पाहिजे इकडे? तुमचं कशाला पाहिजे म्हणजे? पाहिजे मला हिस्सा. दिलं ना चांगलं लग्न लावून राहायचं तिकडे मग काय. तेवढंच का फक्त? लग्न लावून दिलं तेवढंच? हो मला काय जास्त बोलत नाही मामा, त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. तुम्ही काय असेल ते बघा बरं का. हे बघ पोरी, लग्न लावून दिले पण त्यांनी काय कमी केले आतापर्यंत ते सांग मला. तुला सख्या बहिणीसारखी वाढवली, तुला कधी जाणून नाही दिलं. आज विषय निघला म्हणून मी तोंडाने बोलतोय. सावत्र बहिणी कधी जाणवलं तुला? काय कमी केलं त्यांनी तुला? अहो लग्न झाल्यापासून रंगच बदलला डायरेक्ट. बोलायचे त्यानंतर लग्न झालं तर फोन नाही तसा मला, फक्त आली की डायरेक्ट मला हिस्सा पाहिजे. अहो असं कसं चालेल हो? अगं गरीब भाऊ आहे तुझा, तुला भावाबद्दल माया दया पाहिजे काहीतरी, तर तू त्याच खायला निघली का? मला बाकीचं काही माहिती नाही. मला माझा हिस्सा देऊन टाका. बघा हे असं बोललं कसं करायचं? अगं पण हे तुझ्या डोक्यात आले तरी कसं काय हा? आणि तू भावाबद्दल थोडंफार काहीतरी प्रेम बिम बाळग. त्याच आहे का माझे प्रेम? प्रेम आहे का? लग्नानंतर तोही बदलला, मग मी पण बदलले. मला तर नाही वाटत तसं काय. तुम्हाला नाही वाटत? तुम्हाला फक्त त्याच खरं वाटतंय, माझं खोटं वाटतंय तुम्हाला. अगं खरं वाटायचं म्हणजे आज मी डोळ्यांनी बघतोय ना, त्यांनी तुला शिक्षणात काही कमी पडून नाही दिलं, त्यांनी तुला संसारात कमी नाही पडून दिलं. अरे फाटकी बनियन घालणारा भाऊ आहे तुझा, पण त्यांनी लग्न कसं थाट्यात करून दिलं तुझं. लग्नात कोण म्हणन का काही कमी राहिलं म्हणून? अरे आमच्या सारख्यांची ऐपत नाही अशी लग्न करून दिलं त्यांनी. मग त्याचं कर्तव्यच आहे ना ते लग्न करून देणं. उपकार नाही केला त्याने लग्न करून दिलं तर माझं. झालं मामा उपकारावा आलं शेवट. मग तुझं काही कर्तव्य नाही का? मला काही माहित नाही मामा. मी काही इथं भांडायला आणि डोकं लावायला आले नाही मी दोघांसोबत. मला माझा हिस्सा देऊन टाका, बाकीचं काही मला माहित नाही. अगं पण हिस्सा द्यायला तुला कमी काय आहे? तुला लागतात कशाला पैसे? लागतायत मला. सगळ्या गोष्टी सांगत बसायचे का तुम्हाला? पण अहो तुम्ही जेव्हा पण माहेरी मी माझ्या भावाशी बोलते, तुम्हाला मध्ये बोलायचा काहीच अधिकार नाही. हे बघ तुला बोलता असं नीट बोल. त्या का बरं घडी घडी बोलते? मी तुझ्याशी बोलते आणि मामाशी बोलते. ती माझी बायको आहे. हा, बायको आहे तर मग? जेवढा हक्क तुमचा आहे ना तेवढा हक्क माझा पण आहे. अहो ते सगळं ठीक आहे, पण अगं तुझ्या नवऱ्याला काय कमी आहे? सरकारी नोकरी आहे एवढी, 10 एकर जमीन आहे तुमच्या घरी, सगळं बागायती आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे. अजून कशाला तुला पाहिजे काय? अहो माझ्याकडे एकच एकर शेत, त्यात बी अर्धा एकर गेला. मी काय करू? हे लिंबू आणि त्यात वरून येऊन मला लिंबूनीच मागायचं. काय करायचं नाही ह्याच्या रानात? अगं 1 एकरात काही पिकत नाही, पण तुझा भाऊ स्वाभिमानी आहे. कधी आलाय का तुझ्या दारात काही रुपयाची मदत कर म्हणून? अगं गावात मी बघतोय तो शेतीची कामं करून दुसऱ्यांच्या रानात मजुरीला जातोय, पंप हाणतोय, काय काय कामं करतोय तो. अरे एवढा असून सुद्धा स्वाभिमानी भाऊ आहे, तू त्याला आधार द्यायचा तर त्यातच खायला निघली का? कुणी भरलं कुणी तुझ्या डोक्यात हे? अरे तुला लग्नाला काय साधा खर्च नाही केला त्यांनी, कुठून कुठून व्याजाने पैसे काढलेत आम्हाला माहिती. लग्न काय सोपं आहे का? 10-20 लाख असा खर्च होतोय. आता त्यांनी बँडवालं म्हणू नको, गोड्यावालं म्हणू नको, अख्खा संसार बांधून दिलाय, तुला दागदागिनं केलंय. कोणाची दागदागिनं करायची हिंमत रे आजकाल बहिणींना? त्यांनी केलंय तुझ्यासाठी. 20 लाखाचं कर्ज आहे त्याच्यावर, आणि तरी सुद्धा तू त्याला वाटणी मागायला येते का? मामा तिला लागत आहे ना वाटणे, एक काम करा, हे सगळं तिला देऊन टाका. मी तुमची सालानी येतो. जाऊ दे तिला, सगळं तिला द्या, मला इथं काहीच नको. चालतंय मग तुझी इच्छा आहे ना द्यायची, माझी काय हरकत नाही. अहो हे सगळं तिच्यासाठीच आहे. पण एक करायचं आपण, आजपासून त्याला राखी बांधायला यायचं नाही. तू मामा असं काय बोलताय तुम्ही? नाही बरोबर आहे ना, व्यवहाराने राखी बांधायची. तुला भाऊ भाऊ नाही पाहिजे, तुला प्रॉपर्टी पाहिजे ना, प्रॉपर्टी दिली. पण आजपासून त्याला राखी बांधायला यायचं नाही, त्याच्या पोराच्या बारशाला नाव ठेवायला सुद्धा यायचं नाही. तू आत्याचा अधिकार सोडून द्यायचा. तुम्हाला व्यवहार पाहिजे ना, घ्या, तो पण व्यवहाराने वागल आजपासून. जमतंय का तुला? चुकलं दादा माझं. नाही नाही चुकलं म्हणजे घे ना वाटणी, पाहिजे ना तुला. पैसा प्यार आहे ना तुला, भाऊ नकोय. सगळं व्यवहाराने पाहिजे ना तुला एकदम. घरात सुद्धा देऊन टाक हिला अर्धी वाटणी, अर्ध घर देऊन टाक. मोडकं तोडकं का असू दे, राहू दे तिच्या नावाने. चुकलं माझं. तुम्हाला माहिती माझा जीव आहे ना याच्यावर खूप. अरे जीव आहे तर मग कशाला असलं उद्योग करते तू? कुणीड भरवलं तुझ्या डोक्यात हे? माझ्या सासूने. का काय कमी पडलं होतं तिला? आणि तुझी सासू एवढं सांगते ना, घे तू भावाची वाटणी, पण तिला म्हणा एक काम कर, तुम्ही पण तुमच्या भावाची वाटणी घेऊन या ना इकडं. त्यांनी घेतली का भावाची वाटणी? मग तुला का मागायला लावते तिथे? अरे थोडं स्वतःचं डोकं चालवीत जा. सासू काय वाईट नाही सांगणार तुला, पण काय चांगलं आणि काय वाईट हे तुला कळलं पाहिजे ना.
मी म्हटले होते त्यांना मामा की त्याच्याकडे नाही आहे, ते म्हण तुला राहायचं असेल तर मग अर्धी वाटणी घ्यावं लागेल. अरे असलं काही डोक्यात नको आणत जाऊ. आणि तुझी सासूबाई आहे ना, मी बोलतो त्यांच्याशी, त्या असलं शिकवता का म्हणतो पोरीला तुम्ही? अरे चांगलं बहीण भावाचं नातं आहे तुमचं, लका कोण म्हणणार सुद्धा नाही तुम्ही सावत्र बहीण भाऊ आहेत. एवढं सख्यासारखं वाढवलंय हे सांगितलं का सासूबाईला तुझ्या? कोण होतं तुझं लहानपणापासून बघायला? काय कमी पडून दिलं त्यांनी तुला? अरे म्हणून तसं शिक्षणात, राहण्यात, खाण्यात, पिण्यात खर्च केलाय त्यांनी. आजारी पडली तर रात रात झोपला नाही तो, हे सांग तुझ्या सासूबाईला. आणि पाहिजे असेल ना तिला वाटणी, मी पण सांगतो मग तिला वाटणी कशी घ्यायची ती. दादा चुकलं माझं. माफी नको मानू, पण तुला कळायला पाहिजे काय पाहिजे आणि काय नाही. हे सगळं तू यासाठीच आहे. तुला काही कमी पडलं का? तुला ज्यावेळेस हाक मारशील त्यावेळेस मी उभा आहे ना तुझ्या पाठीमागं. अगं तुला हक्क मागायचा ना भावाकडं, माग. पण कुठला हक्क मागावा बहिणीनी? त्याच्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार तुला आहे, तो हक्क माग. अधिकार गाजवायचा आणि तुला वाटणी पाहिजे ना, त्याच्या सुखदुःखात वाटणी माग. त्याच्यावर कुठलं संकट आलं तर ती वाटणी माग. आणि हक्क मागायचा आहे ना, तुझ्यावर कुठलं संकट आलं तर भाऊ तुझ्या मदतीला आला पाहिजे, हा हक्क तुझा आहे. अरे खरा हक्क विसरून जाऊ नका या जमिनी पैशाच्या नादात. बरं चला, झालं गेलं सोडून द्या. दादासाहेब, बहीण आली, जरा ठेप ठेवा तिची, नाही तर हक्क मागायची परत. नाही नाही, चला ना मामा चला. बरं चला, जेवण बिवण करून घेऊ आता मस्तपैकी.